स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते. तिच्या हातात लिफाफाही असतो. ती कोणाला तरी फोन लावणार असते आणि थांबते. मनात विचार करते की नको, हे पुरावे माझ्या हाती लागले हे आत्ता तरी कोणाला कळता कामा नये. कोणाला जर आत्ता याबद्दल सांगितलं तर कुठून ना कुठून या माणसांना सुगावा लागतोच आणि मग सगळी मेहनत वाया जाते. गेल्या वेळी पण असंच झालं. नाही, आता मी कुठलाही धोका पत्करू शकत नाही. यावेळी मी एकटीनेच लढणार आणि या दुष्ट माणसांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार. तर इकडे मोठ्या आईने गुरुजींना बोलवलेलं असतं. मोठी आई म्हणते की तुम्हाला मुद्दाम बोलवलं. अहो, आमच्या घराला ना कोणाची तरी दृष्ट लागली आहे हो. अगदी एकामागून एक संकट येत आहेत. काहीच नीट होत नाही आहे. आमच्या पल्लवीला गुंडांनी पळवून नेलं आणि आता आदितीचं हे प्रकरण. खूप काळजी वाटते हो. त्यावर गुरुजी म्हणतात की बरोबर आहे तुमचं म्हणणं. घरातल्या मोठ्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मोठी आई म्हणते की म्हणूनच ठरवलं देवाची प्रार्थना करावी, होम हवन करावं, म्हणजे घरावर आलेलं संकट नाहीसं होईल ना आणि घरात सुख शांती लाभेल. यावर गुरुजी म्हणतात की हरकत नाही, तुम्ही सांगाल तेव्हा करूयात. मोठी आई म्हणते की उद्याच करूया. चालेल ना गं मेघना आणि विभावरी? विभावरी म्हणते की तुमचं अगदी खरं आहे मोठ्या जाऊबाई. आपल्या घरावरचं संकट लवकरात लवकर टळू दे. आदिती जाऊबाईंना लवकर बरं वाटू दे आणि पल्लवीचं देखील सगळं छान होऊ दे. मोठी आई विनायकला विचारते की विनायक, तुला चालेल का रे? विनायक म्हणतो की हो चालेल की, आणि हे होम हवन करणं चांगलं काम आहे आणि त्यामुळे घरातल्या सर्व लोकांची एक मरगळ निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी येईल. मोठी आई म्हणते की नेमकी पल्लवी नाही आहे इथे. ती जर आली असती आणि तिच्या कानावर घातलं असतं ना एकदा, तेवढ्यात पल्लवी तिथे येते आणि म्हणते की मी आले मोठी आई. मोठी आई म्हणते ये अगं, तुझीच वाट बघत होते. उद्या घरात होम हवन करायचं म्हणून पोलिसांना बोलावून घेतलंय. पल्लवी म्हणते की आता सगळा अंदाज आलाय मला. यावर मोठी आई म्हणते की मग करूयात ना हवन, म्हणजे चालेल ना तुला? त्यावर पल्लवी म्हणते की हो चालेल ना. मी तर म्हणते उद्या कराच तुम्ही होम हवन. आपल्या घराला दृष्ट लावणाऱ्या वाईट शक्तींचा नाश झालाच पाहिजे. येते मी, असं म्हणून पल्लवी तिच्या खोलीमध्ये निघून जाते. परंतु विनायकला मात्र पल्लवीच्या बोलण्याचा डाऊट आलेला असतो आणि पल्लवी बोललेली असते की दुष्ट प्रवृत्तींचा नाश होणार. यामुळे मोठी आईसुद्धा घाबरलेली असते. पल्लवी तिच्या रूममध्ये येते. पटकन लिफाफा बाहेर काढते आणि म्हणते की यामध्ये काय काय आहे ते मला बघायलाच हवं. हा लिफाफा जेव्हा हरवला तेव्हा त्यातलं सगळं सुरक्षित आहे की नाही हे एकदा नीट बघून घ्यायला हवं. मोठ्या आईंची सगळी कारस्थानं यातून नक्कीच उघड होतील. हे पुरावे दोनदा माझ्या हातातून निसटले, पण आता मी ते कुठंही जाऊ देणार नाही. तर इकडे विनायक त्याच्या रूममध्ये असतो. तो विचार करत असतो की हा शांतनू असा अचानक कुठे बाहेर निघून गेलाय. आदिती काकूची त्याला एवढी काळजी वाटते, मग तिला सोडून हा बाहेर कसा काय गेला? नवीन साईटवर तर गेला नसेल. काय चाललंय याचा अंदाज घ्यायला पाहिजे. पल्लवी त्या लिफाफ्यामधील सर्व डॉक्युमेंट नीट बघत असते. ती म्हणते की याची आणखी एक कॉपी माझ्याकडे असायलाच हवी. तेवढ्यात विनायक पल्लवीच्या रूमकडे येत असतो. पल्लवी त्या डॉक्युमेंट्सचे फोटोज काढत असते. विनायक दाराच्या फटीतून ते बघत असतो. आदिती मॅमला जेव्हा गोळी लागलेली असते तेव्हाचे पण काही फोटोग्राफ्स असतात, त्याचे देखील ती फोटो काढत असते आणि ते फोटो दुरून विनायकला दिसतात. विनायक मनात विचार करतो की हे इन्व्हलप, अरे देवा, एवढे दिवस तर हेच इन्व्हलप शोधण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यासाठी आईने पल्लवीवर हल्ला केला. हे पुरावे तर आता पल्लवीच्या हाताला लागले, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे मोठी आई तिच्या रूममध्ये येते. तितक्यात विनायक तिथे येतो. मोठी आई म्हणते की बरं झालं तू आलास. मला ना खूप भीती वाटते विनायक. नाही म्हणजे ते होम हवन वगैरे सगळं वरवरचं आहे रे. मला त्यांची किती काळजी वाटते हेच मला त्यातून दाखवायचं आहे. पण हे काही खरं नाही आहे रे. त्यातल्या त्यात तो सगळे पुरावे असलेला लिफाफा तर अजूनही सापडलेला नाही आहे. त्यातल्या त्यात ती आदिती घरी आली आहे. ती उद्या कधी उठून बसेल माहीत नाही. तिने जर खरंच तुला गोळी झाडताना बघितलंय असं सांगितलं तर आपला खेळ संपला. म्हणजे आम्हाला दोघांना गाशा गुंडाळून जावंच लागेल, पण तुलाही हे घर सोडून जावं लागेल. सगळी सत्ता आपल्या हातातून जाईल. तुझ्या लक्षात येत आहे का विनायक? मला तर काही सुचेनासच झालंय. हे पण मीटिंगला गेलेत. मी काय काय आणि किती सांभाळायचं? उद्या खरंच जर यांनी घराबाहेर काढलं तर? मला तर कल्पनाही करवत नाहीये. विनायक, अरे बाबा, तूच आम्हाला वाचव रे. आता आम्ही तुझ्यावरच अवलंबून आहोत. एकदा की सत्ता गेली ना तर सगळं संपलं.
विनायक मात्र शांत बसलेला असतो. तो एकही शब्द बोलत नाही. तो मनात विचार करतो की नाही नाही नाही, या सत्तेसाठी तर मी इथं आलोय. हे सगळं मला माझ्या ताब्यात हवंय. मला हारणं मान्य नाहीये. घरातून बाहेर पडण्याची जर वेळ आली तर ती तुमच्यावर येईल, माझ्यावर नाही. पल्लवीला सगळे पुरावे मिळालेत हे आईला न सांगण्यातच माझं भलंय. विनायक त्याच्या विचारांतच असतो. मोठी आई म्हणते की अरे विनायक, तुझ्याशी बोलतीये मी. विनायक म्हणतो की आई हे बघ, तू काळजी करू नकोस. इथं मी कोणासाठी आलोय? तुम्हा दोघांसाठीच ना. आत्तापर्यंत तू जे कष्टाने मिळवलंय ते असं मी मातीमोल नाही होऊ देणार. ही सगळी सत्ता फक्त तुमच्या ताब्यात राहील. सगळं अगदी आपल्या मनासारखं होईल. तर इकडे शांतनू घरी आलेला असतो. तो त्याच्या खोलीत जात असतो. विनायक तिथेच उभा असतो. तो शांतनूला आवाज देतो. विनायक त्याला विचारतो की शांतनू, तू कुठे बाहेर गेला होतास का? म्हणजे तू आदिती काकूजवळ नव्हता म्हणून विचारलं. शांतनू सांगतो की दादा, मी जरा देवळात गेलो होतो. यावर शांतनू म्हणतो की मी जरा देवळात गेलो होतो. विनायक म्हणतो की ओ आय सी, आदिती काकूसाठी प्रार्थना करायला गेला होता. आपण सर्वजण त्यासाठी प्रार्थना करतोय. या निमित्ताने मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आदिती काकूची कंडिशन बघता सतत तिच्यासोबत कोणीतरी असायला हवं. तिची काळजी घेणारं, तिला हवं नको ते बघणारं. मला असं वाटतंय की तू आणि प्रभू काकाच तिची उत्तम काळजी घेऊ शकता. आणि हे कॉलेजचं आणि संस्थेचं काम आहे ते मी, बाबा आणि प्रदीप काका बघून घेऊ. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊच नका. तुम्ही फक्त आदिती काकूजवळ राहा. आम्ही आहोत, काळजी करू नको. यावर शांतनू म्हणतो की थँक्स दादा. विनायक म्हणतो की अरे थँक्स काय त्यात, तू अजिबात याची कसली काळजी करू नकोस. तेव्हा शांतनू त्याच्या रूममध्ये निघून जातो. शांतनू त्याच्या खोलीमध्ये येतो. दार उघडतं. दाराचा आवाज ऐकून पल्लवी दचकून उभी राहते. त्यावर शांतनू तिला विचारतो की काय ग, काय झालं? अशी दचकून का उभी राहिलीस? पल्लवीच्या डोक्यात असंख्य प्रश्न असतात. ती बोलताना सुद्धा गडबडत असते. ती म्हणते की तुम्ही आलात, दार उघडं होतं, मला काही कळलंच नाही. शांतनू विचारतो की तुला काय वाटलं? पल्लवी म्हणते की काही नाही, डोक्यात विचार चालू होते ना, त्यामुळे जरा दचकायला झालं. तुम्ही बसा ना. शांतनू खाली बसतो. पल्लवी त्याला पाणी देते आणि विचारते की झालं का तुमचं बाहेरचं काम? तुम्ही आईंना भेटायला नाही गेलात? मला वाटलं बाहेरून आल्याला तुम्ही आईंना भेटायला जाल. शांतनू म्हणतो की जायचं तर आहे, तू पण येतेयस ना? चल. पल्लवी मनात विचार करते की नाही, हे पुरावे असे इथे सोडून नाही जाता येणार मला. यावेळी मात्र कुठलाच धोका पत्करायला नको. शांतनू विचारतो की काय झालं? तेव्हा पल्लवी म्हणते की काही नाही, निघूयात. पल्लवी कपाटातून तिची लिफाफ्याची पर्स घेते. शांतनू विचारतो की हे काय, आपल्याला तर खालीच जायचंय, पर्स कशाला? पल्लवी म्हणते की हो, ते मी भाजी आणायला जाणार आहे ना, मग मेघनाताईंशी बोलून परस्पर निघेल. आणि मग शांतनू आणि पल्लवी दोघंही आदिती मॅमला भेटण्यासाठी खाली येतात. तर इकडे विनायक विचार करत असतो की मला यामध्ये नाही भरडलं जायचंय. काही पण करून ही आदिती काकू शुद्धीवर नाही आली पाहिजे. आणि त्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये पल्लवीकडनं पुरावे मिळवणं मला फार अवघड आहे. हुशार आहे ती, आता ती कुठलीही रिस्क घेणार नाही. आणि तिला अडवण्यासाठी आता कोणतंही मोठं पाऊल उचलणं हे मला महागात पडू शकतं. आता जोपर्यंत मी आदिती काकूचा मॅटर नीट सॉल्व करत नाही, तोपर्यंत मला कशातच लक्ष घालता येणार नाही. आदिती काकू शुद्धीवर यायला नकोय, यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. विनायक विचार करतो की अरे हो, मला सेफ राहण्यासाठी एक करता येईल. विनायक त्याच्या बॅगमधून पल्लवी आणि मोठ्या आईचा जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि तो ज्या पेनड्राईव्हमध्ये ठेवलेला असतो, तो पेनड्राईव्ह बाहेर काढतो. आणि तो पेनड्राईव्ह घेऊन मोठ्या आईच्या रूममध्ये जातो. मोठ्या आईच्या कपाटातून तो मोठ्या आईचं पाकिट काढतो आणि त्या पाकिटात तो पेनड्राईव्ह ठेवतो आणि ते पाकिट घेऊन बाहेर जातो. तर इकडे प्रभाकर सर आदिती मॅम जवळच बसलेले असतात. तेवढ्यात पल्लवी आणि शांतनू देखील येतात. शांतनू विचारतो की सिस्टर काय झालं, कशी आहे आता तिची तब्येत, काही सुधारणा होती आहे का? त्यावर प्रभाकर सर म्हणतात की अरे राजा, किती काळजी करशील? पल्लवी म्हणते की बाबा, जोपर्यंत आई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत हे अशीच काळजी करत राहणार, अस्वस्थ होत राहणार. त्यांना सांगितलं तरी नाही ऐकणार ते. सिस्टर सांगते की सरांशी बोलणं झालंय, मग ते थोड्याच वेळात व्हिजिटला येत आहे. शांतनू म्हणतो की ठीक आहे, ते आल्यावर मला नक्की सांगा हा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. शांतनू आदिती मॅमच्या पायावर हात ठेवतो आणि म्हणतो की आई, तू लवकर बरी होणार आहेस. तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी, तुझी सेवा करायची आहे. प्लीज लवकर बरी हो. यावर पल्लवी म्हणते की शांतनू, आई खरंच लवकर बऱ्या होणार आहेत.
तुम्ही आधीच एवढी काळजी करताय, सेवा करताय आणि बेशुद्ध असलेल्या माणसाला स्पर्शाची भाषा कळते. तेवढ्यात विभावरी आणि मेघनाही तिथे येतात. विभावरी म्हणते की पल्लवीचं अगदी बरोबर आहे. विभावरी म्हणते की आता त्या घरी आल्यात, मला खात्री आहे की त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. मेघना विचारते की पल्लवी, तू पर्स घेऊन बाहेर कुठे गेली होतीस का? पल्लवी म्हणते की बाहेर नव्हते गेले, पण आता जाणार आहे. म्हटलं भाजी घेऊन यावी. विभावरी म्हणते की पल्लवी, शांतनूसारखी तुझीही दगदग झाली आहे ना हॉस्पिटलमध्ये, आणि भाजी वगैरे काही लागणार असेल तर आम्ही दोघी जाऊन आणू. तू कुठेही जाऊ नकोस. मेघना म्हणते की आणि तुझा अभ्यासही राहिला असेल ना, जा तू तिकडे लक्ष दे. पल्लवी म्हणते की आई, सगळ्या कामांमध्ये किती आपुलकीने भाग घ्यायचा ना. प्रत्येकाला कामं वाटून देणं, कोणा एकावर भार येऊ नये म्हणून त्याची कामं करणं, सगळं किती व्यवस्थित मॅनेज करायच्या त्या. आणि आज त्यावर शांतनू म्हणतो की पल्लवी, आई लवकरात लवकर बरी होणार आहे. तू अजिबात काही काळजी करू नकोस. हे बघ, आत्ता तिला कळतंय की आपण कसे वागतोय, कसे बोलतोय, आणि त्यामुळे आपण इथं आनंदी आणि प्रसन्न वातावरण ठेवायला हवंय. पॉझिटिव्हिटी असायला हवी आहे इथे. तू जा, एक काम कर, तू अभ्यासाला बस, आम्ही आहोत इथे. आणि मग पल्लवी तिथून जाण्यासाठी निघते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पल्लवी म्हणते की मोठ्या आईंची पर्स इथे. ती पर्सला हात लावते, त्यातून पेनड्राईव्ह खाली पडतो. पल्लवी तो पेनड्राईव्ह हातात घेते. विनायक हे सर्व बघत असतो. पल्लवी लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करते तेव्हा तिला त्यात तो व्हिडिओ दिसतो. पल्लवी गणपती बाप्पाला हातात पकडून म्हणते की आता विजय माझाच होणार असा विश्वास वाटतोय मला. तर इकडे पल्लवी मोठ्या आईला ओढते आणि हवनमध्ये धूप टाकत म्हणते की आईंवर जीवघेणा हल्ला केलात. शांतनूंच्या गाडीचे ब्रेक फेल करून त्यांचाही जीव घेण्याचा प्रयत्न केलात. माझाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. शांतनू म्हणतो की पल्लवी, काय हे? यावर पल्लवी म्हणते की आज यांचे सगळे कारस्थानं मला उघडे करायचेत शांतनू. तेव्हा मात्र मोठी आई प्रचंड घाबरते. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते वंदना तांबडे, पूनम खेंडकेकर, शार्दूल वाघचौरे, दिगंबर कोरडे, नम्रता डोंगरे, राजतन म्हस्के, सोनाली पाटील, ज्ञानेश्वर आचारी, प्रिया गिलबिले, ज्ञानेश्वर एलवंडे, शीतल पाटील, रवींद्र कुमनक, मुकुंद कुलकर्णी, निर्मला लोखंडे, गोविंद परब, रंजना डांगे, धनश्री देशमाने, ज्योती पाटील, पूजा कांबळे, आलोक कार्डिके, संतोष राजगुरू, पूजा सूल, सुशीला दाशतोंडे, सुशीला दाहतोंडे, वैष्णवी किचन मराठी, समृद्धी पोळ, आरजे घाटके सारकर, मीना वैद्य, दत्ता काळे, चेतना डावरे, मुकुंद कुलकर्णी, शरद गोरवाडकर, प्रतिभा त्रिभुवन, प्रतिभा मालवे, रमा निगुडकर, श्रीधर मोरे, रेखा, आकाश जाधव, आकाश पाटील, राजकिश, अपर्णा, खंडू केसकर, कविता नवले, अनय भाद, अर्चना माळी, मंदा षष्टी, शरद हांडे, स्वप्ना सावंत, अशोक मुर्डेकर, वैष्णवी कोहले, दर्शना पिऊलकर, दीपाली कदम, सोनी वाणीमोरे, सोनी वानगेडे, प्रवीण पाटील, अनिता जानोकर, प्रमोद पंडित, नयन पिंगळे, शालिनी सालवणकर, आदित्य भुमरे, योगेश मेश्रम, योगेश टोनसाली, सविता वीर, नीलम गीते, महादेव शिंदे, वंदना जगताप, कीर्ती पाटील, शोभा जाधव, नलिनी साल्वे, वैभव कुष्टे, स्वाती, साहिल गेमिंग, शैला मांडगे, मंगेश कदम, रुपाली आर पारकर, के जी जैन, आनंद केसवानी, रुपाली सालसकर, बबलू बागुल, भारत माता की जय, राजकुमार इंगळे, ज्योती जावळे, स्नेहल कुमटेकर, मराठी क्वीन, रवी कवडे, संजय पाटील, रेश्मा भगत, मिनल भातकर, गीता चंदेल, बीना परांजपे.